UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। चीनमध्ये कोरोनासारख्या नवीन HMPV व्हायरसचा धुमाकूळ, भारत सतर्क, परिस्थितीवर बारकाईने लक्ष। चीनमधील रुग्णांमध्ये लहान मुलं, वृद्धांची संख्या जास्त। छगन भुजबळांचा नायगावात मुख्यमंत्री फडणवीसांसोबत एकाच गाडीतून प्रवास। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित कार्यक्रमात दोघं एकत्र। भाषणात भुजबळ फडणवीस यांच्याकडून एकमेकांचं कौतुक। चाकणमध्ये शरद पवार आणि छगन भुजबळ यांची माजी आमदाराच्या घरी एकत्र चर्चा। ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यात दोघांचा एकत्र प्रवास। शरद पवारांचा संदेश छगन भुजबळांनी गुपचूप वाचला। पाणी डोक्यावरून गेल्यानंतर आवाज उठवावा लागतो। चाकणमधील कार्यक्रमात भुजबळांचा शायरीतून सूचक इशारा। दोघांना महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी निर्णय घ्यायचा असेल। पवार भुजबळ भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। भुजबळांसोबत आमचं कौटुंबिक नातं, सुळेंचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाड यांच्या घरावर गोपनीय पोलिसांची नजर। पत्रकार परिषद सुरू असताना पोलिसांनी घरात शिरून शूटिंग केल्याचा आरोप। नेत्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा कराडसारख्या आरोपीवर लक्ष ठेवा, आव्हाड संतापले। बीड हत्या प्रकरणात फरार आरोपींना मदत करणारे 3 संशयित ताब्यात। धारूरच्या कासारीतून डॉक्टर संभाजी वायबसे यांच्यासह दोघं ताब्यात। SIT प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून तिघांची कसून चौकशी सुरू, सूत्रांची माहिती। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मराठवाड्यातील आमदारांची अजित पवारांकडे मागणी। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार आग्रही, सूत्रांची माहिती। अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष। धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितल्याबद्दल अजितदादांच्या आमदारांचं अभिनंदन। ही कौतुकास्पद बाब, अशी माणसं राजकारणात हवी, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। राजन साळवी ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा। माझ्यावर अन्याय झाल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं। योग्य वेळी योग्य निर्णय घेणार। राजापूरमधील संवाद मेळाव्यात साळवींचं सूचक वक्तव्य। महापालिका निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला धक्का। माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत घोडेले पती पत्नीचा पक्षप्रवेश। नवी मुंबईच्या सानपाडा परिसरातील गोळीबारात 1 जण जखमी। अज्ञात आरोपीनं 7 ते 8 राऊंड फायर केल्याची माहिती। पोलिसांकडून तपास सुरू। नववर्षात साईचरणी कोट्यवधींचं दान। नाताळच्या सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागतावेळी भाविकांकडून 16,61,80,000 रुपयांचं दान प्राप्त। 9 दिवसात 8 लाखाहून अधिक भाविक साईचरणी नतमस्तक। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।